नमस्कार मित्रांनो, मी आकाश हाडलीकर, तुमचं JK ॲग्रो फार्ममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे कडधान्य। तर आपल्याला माहितीच आहे की आपण फक्त गावरान कुक्कुट पालन करत नाही, त्यासोबत आपण तुम्हाला म्हटलं आपण शेती सुद्धा करतो। कडधान्य असतील, भाजीपाला असेल, त्यानंतर मग देशी वनस्पती आहेत, औषधी, त्याचा आपण दाखवतो व्हिडिओ की कुठल्या माध्यमातून कुठल्या उपचार काम केले जातं ते। तर मागील व्हिडिओमध्ये प्रयत्न चाललेला करायचं की आपण शेत कापणी मी म्हटलेलं की दाखवेल म्हणून, पण पाऊस एवढ्या प्रमाणामध्ये पडला की वातावरण असं निर्माण झाला की आपल्याला खूप फास्टमध्ये आपलं जे भात शेती आहे ती आपल्याला घ्यावी लागली। तर त्यामुळे त्यावेळेला शूट करायला मला वेळ भेटला नाही, पण त्यानंतर भात कापणीच्या वेळेलाच आपण कडधान्य पेरले। त्याच्यामध्ये वाल असतील, मटकी, मूग, अशा 3 आपण गोष्टी इथे पेरलेल्या आहे शेतामध्ये। तर त्या शेतामध्ये आता आपण एक 10 दिवसापूर्वी पेरलेलं, तर छोटे छोटे रोपटे आलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवेलच, आणि वाल आणि मटकीसुद्धा तुम्हाला मी दाखवेल। तर बघूया। तर आपला त्यावेळेला माझा मित्र रोशन, त्यावेळेला आम्ही दोघांनी कडधान्य तेव्हा पेरलेला, आणि आज त्याला विशेष मी बोलवलं की आपण जे कडधान्य पेरलेलं आहे त्याचं रोपटं बघण्यासाठी। तर तुम्हाला आम्ही रोपटं पण दाखव, आणि पुढे जाऊन त्याच्यावर ज्या शेंगा येतील वालाच्या, आणि आपल्याकडे पोपटीचा एक प्रकार केला जातो म्हणजे आमच्या कोकणामध्ये, तोही तुम्हाला दाखवेल। पण आपण पहिल्यांदा हे बघून घेऊया शेतामध्ये जे रोपटं आलेत ते। तर आपण हे रोपटं बघाल, हे आहे वालाचं रोपटं, छानपैकी आलं आहे। तर आपण याची पेरणी प्रोसेस काय करतो, जेव्हा आपला हा भात असतं, हे भाताचे चोथे उरलेले आहेत, जे कापलेलं भात आपण हे भात मागच्या हे पडलेलं भात आहे। पाऊस यावर्षी खूप लांबणीवर गेल्यामुळे भात म्हणजे काढण्याची जी कापणी आहे ती खूप आपले जवळजवळ 1 महिना पुढे वाढली, त्यामुळे भात जवळजवळ खाली जास्त पडला, म्हणजे नासधूसच झाली एक प्रकारे। तर त्यानंतर जेव्हा आपण भात कापणी करतो त्याच्या आदल्या दिवशी आपण रात्री ते वाल पेरून टाकतो त्याच्यावर, म्हणजे जेणेकरून काय होतं, दुसऱ्या दिवशी जी आपली मंडळी जेव्हा कापतात भात, तर त्यांच्या पायाच्या वजनाने ते ॲटोमॅटिकली ते मातीमध्ये रुतून जातात वाल, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काय वेगळी मेहनत घ्यायला लागत नाही, आणि मग ॲटोमॅटिकली ते उगवतात। त्या प्रकारे असा हा रोपटा आलेला आहे, हा वालाचा रोपटा आहे। आता जर बऱ्यापैकी मोठा झाल्यानंतर याच्यातनं म्हणजे अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला शेंगा खायला मिळू शकतात। त्यानंतर आपण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे पोपटीची पण आपण एक व्हिडिओ छानपैकी दाखवूच त्याच्यामध्ये। तर हे झाला वालाचा। आता तुम्हाला मटकीचे पण मी हे दाखवतो। तर हे मटकीचे रोपटे आहेत, मगाशी तुम्हाला मी दाखवले वालाचे रोपटे, आता हे मटकीचे रोपटे आहेत। हे साधारणपणे पण वालाच्या 1 महिना आधी तरी येतातच, हे याच्यावर शेंगा येतात, आणि आपण म्हणजे घरी खाण्यासाठी तरी आपण मटकीच वापरतो, आणि एकदम गावरान मटकी आहे। कारण आपला JK ॲग्रो फार्मचा अजेंडाच तो आहे की आपल्याला ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या गावरानच दाखवायच्या आहेत, गावरान व्यतिरिक्त आपल्या हायब्रिडचे दाखवायचे नाही आहेत। तर हे गावरान आपली मटकी आहे, मूग आहे। तर मटकीचे तुम्ही रोपटे बघितलात, मुगाचे पण मूग आणि मटकी यांच्या रोपमध्ये काय जास्त काय फरक नसतं, पण वाल आणि मटकी यामध्ये डिफरन्स असतं, पण त्यांची दोघांची वेळ सेम येते। त्यामुळं आत्ता तरी याच्यामध्ये मूग कुठला आणि मटकी कुठलं हे जज करणं शक्य नाही आहे, असं काही नाही आहे, पण ही मटकी आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मी भांबरूटचा पाला दाखवेल। हा भांबरूटचा पाला अगदीच ओव्यासारखा वासणारा हा भांबरूटचा पाला आहे, भांबरूटचं वगैरे। आता तुम्ही विचार करा, हे भांबरूटचा पाला आपण कशासाठी वापरून करणार आहोत, हा आपल्या बांधावर येतो। याची गोष्ट म्हणजे आम्हाला अगदीच आठवतं आहे की लहानपणी जर आम्हाला एखादी पायाला जखम झाली खेळता खेळता, तर ह्या भांबरूटच्या पाल्याला असं चोळून याच्यातनं रस काढून जर रक्तावर आपण लावलं तर लगेच रक्त आपलं थांबतं, आणि लगेचच जखम सुकायला बरी होते। त्यामुळं हा भांबरूटचा पाला आम्हाला सगळ्यांना म्हणजे अगदीच म्हणजे अगदीच पहिलीला जाणाऱ्या बाळाला पण हे माहिती असतं की हे भांबरूटचा पाला काय उपयोगी आहे। त्यानंतर आपण जी पोपटी बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये हे यूज करणार आहोत आपण, त्यावेळेला तुम्हाला दाखवेलच कसे आपण यूज करणार आहोत। तर हा एक आपला जे वाल शेती करत असताना आपल्या जाणवर हा टाकाऊ गोष्ट आहे, ती आपल्याला टिकाऊ करून घेतो आपण, आणि खूप गरजेची असते। तर चला, तर मित्रांनो, मगाशी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यावेळेला आपल्याला पेरणीची व्हिडिओ दाखवता आले नाही, कारण तुम्हाला मगाशी म्हटलं की पाऊस खूप लांबणीवर गेला, आणि त्याच्यामुळे आपल्याला भात कापणं अगदीच खूप घाईत कापावं लागलं, त्यामुळं पेरणीचा व्हिडिओ शूट करता आला नाही। पण एक तुम्हाला माहिती असावी म्हणून मग तुम्हाला हे दाखवते की मटकीचं बियाणं आणि वालाचं बियाणं कसं असतं। म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये बघता तो अगदीच माठ असतो, आणि ही मटकी हे बघ किती छोटी छोटी आहे मटकी, अगदीच तिला मूग आले तर खूप छान अशी तिची उसळ पण होते, भाजी होते, छान होते। ही मटकी आहे छानपैकी, आणि रोशन तुम्हाला दाखवेल हे वाल आहेत।
हे म्हणजे आपल्याकडे कडवे वाल म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे मागतील आपण मार्केटमध्ये वाल मागतो, मग त्याप्रमाणे मग ते अगदीच पावटा असतो. म्हणजे अगदीच तो मला वाटतं आहे साधारणपणे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तो मार्केटला येतो. पण जो आपला जो ओरिजिनल कोकणातला जो वाल आहे त्याला यायला किमान जानेवारी फेब्रुवारी तरी लागतंच. केव्हा केव्हा मार्च महिना पण येतो, एप्रिल महिना तरी येतात. म्हणजे त्या जागेवर पण अवलंबून आहे की तो पीक आणि तो एक ऋतू पण असणं गरजेचं आहे. कारण तुमचा भली मोठी वेल झाली म्हणजे फुलं येतील लवकर असं नसतं. म्हणजे तुम्ही जर ते म्हणाल किंवा आम्ही जर अगदीच ऑगस्टमध्येच पेरलं तर येईल का, तर तसं नसतं. ह्याला पाणी लागत नाही. ह्या जागेला फक्त आतून फक्त त्या मातीला ओलावा असावं लागतं आणि जो दवामध्ये दवबिंदू पडतात त्याच्या सहाय्यानेच तो उगवला जातो. आणि त्याच्यामुळं जर तुमच्याकडे जास्त शेतीमध्ये पाणी असेल तर ह्या वालाची ह्या मटकीची कुजन होते आणि कुजल्यामुळे हे सडून जातात, त्यामुळे ते रोपटे तयार होत नाही. म्हणून तुमच्या जमिनीला दळ असणे गरजेचं आहे, म्हणजेच पाण्याची फक्त ओलावा असणं गरजेचं आहे, पाणी गरजेचं नाही. तर तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये म्हटलं की बाबा आपण वाल कसं पेरतो किंवा भात कापण्याच्या आधी तुम्हाला मगाशी प्रोसेस सांगितली. भात कापण्याच्या आदल्या दिवशी आपण वाल टाकतो, पण बऱ्याच वेळेला एखाद्या ठिकाणी मिस होऊन जातं कारण भात ऑलरेडी त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे पेरतेवेळी लक्षात येत नाही कुठल्या क्षेत्रात पडलं आणि कुठल्या क्षेत्रात नाही पडलं. पण जेव्हा रोपटं जेव्हा वरती येतं तेव्हा आपल्याला कळतं किंवा काही जागा आपली रिकामी राहिलेली आहे आणि ती वाया जाऊ नको म्हणून आपण काय करतो, काही दिवसानंतर मग जी रिकामी जागा राहिली आहे तिथे आपण हा वाल पेरला जातो. तर तुम्हाला आता मी त्याच्यामध्ये मी आणि रोशन दाखवेल की आपल्या रिकाम्या जागेमध्ये आपण वाल टाकून ते कसा रुतवला जातो मातीमध्ये, तो आपण आता बघूया. आता बघा हा जो हा एरिया आहे, जेवढा हा एरिया आहे तो त्याच्यामध्ये कुठे वाल नाही आहे. म्हणजे रोपटं किमान 1 ते 2 विधेचा फरक असला पाहिजे त्याच्यामध्ये, त्या वालाच्या रोपट्यामध्ये, म्हणजे जेणेकरून त्याला पीक पण चांगलं येतं. तर आता त्याच्यामध्ये बघा, आता मी इथे बघा इथे जागा नाही आहे तर मी 1-2 अशा बिया घेईल, अशा टाकेल आणि पायाचा अंगठा फक्त असा रुतवेल, म्हणजे हा मातीमध्ये गेला. रोशन दाखव. तर आपण असं टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आज व्हिडिओमध्ये मटकी, मूग आणि वाल हे बघितलेलं आहे. कसे रोपटे असतात, मटकीचे रोपटे कसे असतात ते आपण बघितले. तर आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरात लवकर बनवू आणि तुम्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच मला मिळो अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचा घंटा दाबा. खूप खूप धन्यवाद.